नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे अबोलीने कोर्टामध्ये एक गोष्ट सिद्ध केलेली असते आणि ती म्हणजे की समीरचं पौर्णिमाबरोबर जे काही लग्न झालेलं असतं त्या लग्नाबद्दल त्याने कुणालाच काही सांगितलेलं नसतं। त्याने लग्नामध्ये आपल्या एकासुद्धा जवळच्या मित्राला बोलावलं नव्हतं आणि नुसतं लग्नामध्ये बोलावलंच नव्हतं तर लग्नाला 2 वर्ष झाली तरीसुद्धा माझं लग्न झालं आहे ही गोष्टसुद्धा आपल्या एकाही जवळच्या मित्राला त्याने सांगितली नव्हती। त्यामुळे इथे आता एका साक्षीदाराला बोलावून त्याच्याच जवळच्या मित्राला बोलावून त्याची साक्ष घेऊन कोर्टामध्ये अबोलीने ते सिद्धसुद्धा केलेलं असतं। पण इथे प्रेक्षकांनो अबोली म्हणते की जज साहेब, काय कारण असेल हो की इथे समीरने लग्नाला 2 वर्ष झाली तरी आपल्या लग्नाचं सत्य आपल्या जवळच्या मित्रांना सांगितलं नाही आणि लग्नाला सुद्धा आपल्या जवळच्या मित्रांना बोलावलं नाही। याचं कारण हे असेल का की समीरला इथे पौर्णिमा अजिबात पसंत नव्हती, त्याला पौर्णिमा आपली बायको आहे या गोष्टीची लाज वाटत होती म्हणूनच त्याने ही गोष्ट आपल्या जवळच्या मित्रापासून लपवली, असं असू शकतं ना सर। तेव्हा इथे ॲडव्होकेट काळभोर म्हणत असतात की जज साहेब, इथे आता अबोली मॅडम या केसला एक वेगळंच वळण देत आहेत। आता इथे आपल्या मित्राला लग्नाला न बोलवण्याची अनेक कारणं असू शकतात, त्याच्यामध्ये बायकोची लाजच वाटते असा का विचार करतायत अबोली मॅडम। आता ॲडव्होकेट काळभोर म्हणत असतात की जज साहेब, कदाचित इथे समीर यांना आपल्या लग्नाला जास्त माणसांना बोलवायचं नव्हतं, कदाचित विसरून गेले असतील, घाईघाईने लग्न ठरलं असेल, त्याच्यामुळे कमी माणसांमध्ये लग्न करायचं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात। त्या गोष्टींकडे लक्ष न देता इथे आता अबोली मॅडम यांनी वेगळाच विषय का काढला आहे। तेव्हा इथे मी आता अबोली मॅडम यांना एवढंच सांगेन की बोलायला काही नसेल म्हणून कुठलेही मुद्दे इथे मांडू नका, हे कोर्ट आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोली म्हणत असते की ठीक आहे ॲडव्होकेट काळभोर, आणि ती आता जज साहेबांना म्हणते की मला एक कोर्टामध्ये पुरावा सादर करायचा आहे। त्यानंतर ती एक पुरावा सादर करते, त्याच्यामध्ये तिने आता गेली वर्षभराचे सगळे कॉल रेकॉर्ड्स आता काढलेले असतात, समीरच्या मोबाईलचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढलेले असतात आणि ते आता तिने जज साहेबांपर्यंत सबमिट केलेले असतात। तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, हे गेल्या वर्षभराचे समीरचे कॉल रेकॉर्ड्स आहेत, तुम्ही जर त्याच्यामध्ये बघाल ना तर समीरने पौर्णिमाला फक्त 2दा ते कदाचित 3दा फोन केलेला आहे, ते सुद्धा त्याचं काही काम असेल तर, आणि ते सुद्धा तुम्ही जर बोलणं बघाल ना तर 1 ते 2 मिनिटाच्या वरती तो आपल्या बायकोबरोबर धड बोललेला सुद्धा नाही आहे। मग आता इथे समीर छाती ठोकपणे सांगतायत ना की त्यांचं त्यांच्या बायकोवरती खूप प्रेम आहे, ते पौर्णिमाला राणीसारखं ठेवत होते, पौर्णिमाशिवाय ते राहू शकत नाही, असं आता समीर इथे छाती ठोकपणे जर सांगत होते आणि त्यांचं जर आपल्या बायकोवरती इतकं जास्त प्रेम आहे तर मग त्यांना दिवसभरामध्ये एकदासुद्धा वेळ मिळालेला नाही आहे का आपल्या बायकोला फोन करण्यासाठी। तर इथे वर्षभरामध्ये फक्त 2दा ते 3दा समीर आपल्या बायकोबरोबर बोललेत का, म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्यांचं जर एवढंच प्रेम आहे तर नवऱ्याला 2 दिवसानंतर तरी निदान बायकोची आठवण यायला हवी ना, पण तसं इथे काहीच झालेलं दिसत नाही आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो समीर म्हणत असतो की याचा अर्थ असा तर होत नाही ना की माझं तिच्यावरती प्रेमच नाही आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की ठीक आहे, मी अजून एक पुरावा इथे आता सादर करू इच्छिते। तेव्हा इकडे अबोली आता पौर्णिमाचे आता मेडिकल रिपोर्टसुद्धा कोर्टामध्ये सबमिट करते। ती म्हणत असते की माझ्या अशिलावरती गेल्या वेळेला एक आरोप करण्यात आला होता की तिची मेंटल स्थिती ही बरी नाही आहे, ती इथे मेंटली स्टेबल नाही आहे असं सांगण्यात आलं होतं। पण आता तुम्ही तिचा मेडिकल रिपोर्ट बघा, माझ्या अशिलाला काही झालेलं नाही आहे, ती मेंटली खूप स्ट्रॉंग आहे। आता जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्याच्यामुळे तिचं चित्त जरा थाऱ्यावरती नाही आहे, तिचं डोकं थाऱ्यावरती नाही आहे, याचा अर्थ असा नाही की ती स्टेबल नाही आहे, तिची मुलगी तिच्याजवळ नाही आहे म्हणून तिला जास्तीत जास्त दुःख झालं आहे, पण याचा अर्थ असा होत नाही जज साहेब की इथे समीर म्हणाला तसं की ती इथे मेंटली स्टेबल नाही आहे म्हणून हा तिचा मेडिकल रिपोर्ट मी कोर्टामध्ये सादर केलेला आहे, त्याच्यावरून ही गोष्ट सिद्ध होते की पौर्णिमा मेंटली स्टेबल आहे आणि तिला काहीही झालेलं नाही आहे।
त्यानंतर प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की आता मी माझ्या आता शेवटच्या साक्षीदाराला बोलवणार आहे. ती माझी साक्षीदार खूपच जास्त इनोसंट आहे, म्हणजे आपण तिच्या प्रत्येक बोलण्यावरती अगदी पटकन विश्वास ठेवू शकतो अशी माझी इथे साक्षीदार आहे, ती म्हणजे सखी. आता मी विटनेस बॉक्समध्ये सखीला बोलवण्याची विनंती करते जज साहेब. तेव्हा इथे आता जज साहेबांनी परवानगी दिलेली असते. तेव्हा समीर इथे आता उचलून घेऊन सखीला विटनेस बॉक्समध्ये उभा राहतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता समीरने तिला खूपच फितवण्याचं काम केलेलं असतं. म्हणजे हे बघ बाळा, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, आईवरती किती प्रेम आहे, पण आई बाबावरती रागवली आहे ना, पण बाबाचं तर प्रेम आहे तुझ्यावरती. मग बाबा तुझ्या किती लाड करतो, तुझे आजी आजोबा तुझे किती लाड करतात, तुझी मावशी किती लाड करते, हे सगळं तू आता कोर्टामध्ये सांगायचं. अशा रीतीने इथे आता समीरने तयारी करून तिला आणलेली असते. त्याला आता वाटतं की आता इथे सखी फक्त आणि फक्त आपल्या बाजूने बोलणार. आणि प्रेक्षकांनो तसंच होतं. जेव्हा अबोली विचारते की सखी तिथे जी बसली आहे ती तुझी आई आहे ना गं, पौर्णिमा तुझी आई आहे ना, तेव्हा ती लगेच आपल्या बाबांकडे बघते आणि नंतरला अबोलीकडे बघते. तेव्हा अबोली म्हणत असते सखी काय विचारते मी, तिथे जी बसली आहे पौर्णिमा ती तुझी आई आहे ना, तुझ्या आईवरती प्रेम आहे ना. तेव्हा सखी म्हणते हो ती माझी आई आहे आणि माझ्या आईवरती प्रेम आहे, माझ्या बाबांवरती सुद्धा माझं प्रेम आहे. तेव्हा अबोली म्हणते हो का, मग बाळा तू मला जरा सांगतेस का की तुझे आई बाबा एकमेकांबरोबर कसे बोलायचे, ते दोघेजणं कधी एकमेकांवरती रागवलेलं तू बघितलेस का. तेव्हा इकडे सखी म्हणते हो कधी कधी तसे रागवायचे, जोरात बोलायचे. तेव्हा अबोली म्हणते कोण जोरात बोलायचं, म्हणजे आई जोरात बोलायची की बाबा. तेव्हा सखी आता गप्पच बसते. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, याचं उत्तर तू नाही दिलंस ना तरीसुद्धा चालेल, कारण आम्हाला माहिती आहे ना कोण जोरात बोलत असेल ते. त्यानंतर अबोली म्हणत असते की ठीक आहे सखी बाळा, आता तू मला सांग, जेव्हा इथे आई बाबांचं भांडण व्हायचं तेव्हा बाबा काय करायचे गं, आईवरती हात उगारायचे का, आईला इथे वाईट साईड बोलायचे का, त्यांना मारायचे का, सांग ना. तेव्हा इकडे आता सखी गप्प बसते आणि लगेच म्हणते की नाही, माझ्या बाबांचं आईवरती खूप प्रेम आहे, माझ्या आजी आजोबांचं सुद्धा तिच्यावरती खूप प्रेम आहे, माझी आईसुद्धा सगळ्यांना जीव लावते, आम्ही सगळेजण एकमेकांवरती खूप प्रेम करतो. तेव्हा इथे ते दोघेजण एकमेकांवरती इतकं प्रेम करतात की ते भांडतसुद्धा नाही. तेव्हा इथे आता सविताला आठवतं, ज्या वेळेला इथे आता सखी त्यांच्याकडे गेलेली असते तेव्हा सविता तिला आईस्क्रीम घालवत असते, तिच्यासाठी खेळणी आणलेली असतात. तेव्हा सविता म्हणत असते की सखी बाळा बघितलंस ना, आम्ही सगळेजण तुझ्यावरती किती प्रेम करतो, तुला किती जीव लावतो, बाबांनी तुझ्यासाठी किती खेळणी आणली आहेत आणि पप्पा तर तुला किती चॉकलेट्स देतो, बरोबर की नाही. तेव्हा इथे सखी म्हणते हो अगदी बरोबर. तेव्हा इथे समीर म्हणतो सखी बाळा उद्या कोर्टामध्ये असंच सांगायचं की इथे बाबा आजी आजोबा आणि तुझी मावशी तुझ्यावरती खूप प्रेम करतात, ते वाईट नाही आहेत, ते खूप चांगले आहेत, कारण आम्ही तुला अजून खेळणी देणार आहोत ना, आम्ही तुला हवं ते सगळं देणार आहोत, मग आम्ही चांगले आहोत की नाही. तेव्हा इथे सखी म्हणते हो तुम्ही चांगले आहात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अबोली कोर्टामध्ये जे प्रश्न विचारत असते त्याच्या उलटच सखी उत्तरं देत असते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सखी बाळा तू मला नीट सांगितलं नाहीस, हे बघ बाळा तुला कुणी जबरदस्ती केली आहे का, तुझ्यावरती कुणी दबाव टाकला आहे का की तुला कोर्टामध्ये यांच्याबद्दल सगळं चांगलंच बोलायचं आहे, असं तुला कुणी सांगितलं आहे का, बाबांनी सांगितलं आहे का तुझ्या. हे बघ बाळा कुणालाही घाबरायची गरज नाही आहे, तुम्हाला सांग बाबा आईवरती रागवायचे ना, बाबा आईवरती हात उगारायचे ना. तेव्हा ॲडव्होकेट काळभोर म्हणतात की अबोली मॅडम तुम्ही आता सखीचं स्टेटमेंट बदलू नका, तिला जे काही बोलायचं होतं तिने सांगितलं आहे की तिच्या आईवडिलांचं एकमेकांवरती प्रेम आहे, तिचे बाबा तिच्यावरती प्रेम करतात, हे तिने दिलेलं स्टेटमेंट आहे. तुम्हाला जे हवं आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते ती का बोलेल, तिला जे बोलायचं आहे तेच ती स्टेटमेंट देणार ना. तुमचं इथे मनाची शांतता होत नाही आहे म्हणून तुम्ही तिच्यावरती दबाव नाही टाकू शकत, तुम्ही तिला लीड नाही करू शकत. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अंकुश आहे, तो अंकुश मनामध्ये विचार करत असतो की इथे आता अबोलीने तिला इतके प्रश्न विचारले पण ती एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर तिच्या वडिलांच्या विरोधात देत नाही आहे, याचा अर्थ तिची खूप तयारी करण्यात आलेली आहे. आता मला वाटत नाही की इथे सखी पौर्णिमाच्या बाजूने बोलेल. तेव्हा अबोली तिला विचारत असते की सखी बाळा तुझा वाढदिवस होता तेव्हा काय काय घडलं होतं, कसं सेलिब्रेशन केलं होतं. तेव्हा सखी म्हणते माझा वाढदिवस होता ना तेव्हा आम्ही छान सेलिब्रेशन केलं, माझा वाढदिवस साजरा झाला, मी केक कट केला,
त्यानंतरला आम्ही सगळेजण एकत्रच होतो, पण माझी आई गायब झाली होती. माझी आई तेव्हा तिथे नव्हती. तेव्हा अबोली म्हणते, हो का, मग कुठे गेली होती आई? बाबांनी तिला गायब केलं होतं का? तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट अबोली हे काय करताय तुम्ही? हे बघा, जे काही आता बोलायचं होतं ना सखीला, तिचं बोलून झालं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही तुमचे शब्द तिच्या तोंडून वधवून घेऊ नका. तिला इथे सांगायचं होतं की तिचे बाबा तिच्यावरती खूप प्रेम करतात, तिच्या आईवरती खूप प्रेम करतात. मग आता तुम्हाला ते स्टेटमेंट का बदलायचं आहे? हे बघा, तुम्ही विनाकारण आता तिला तिचं शब्द बदलायला लावू नका. तिने जे काही स्टेटमेंट दिलं आहे ते तसंच राहणार. तेव्हा तुम्ही आता तिला प्रश्न विचारू नका, तिच्यावरती दबाव टाकू नका. आणि सखी, तू आता तुझ्या बाबांबरोबर जाऊन बस बरं. तेव्हा इथे समीर सखीला घेऊन जाणार. तेवढ्यातच इथे सखी म्हणते की थांबा बाबा. आणि ती आता म्हणते की जज अंकल, मला आता सगळं खरं खरं सांगायचं आहे. आतापर्यंत मी जे काही बोलले ना, हे सगळं बाबांनी सांगितलं होतं, तेच मी बोलले होते. बाबांनीच मला सांगितलं होतं की कोर्टामध्ये आमच्याबद्दल, आईबाबांबद्दल सगळं काही चांगलं चांगलं बोलायचं, म्हणून मी सगळं बोलले होते. पण आता मी जे काही बोलणार आहे ते सगळं खरं बोलणार आहे. समीरला याच्या आधी आनंद झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की चला, जज साहेबसुद्धा आमच्याच बाजूने आहेत. म्हणजे जज साहेबांनी आता सखीची कस्टडी पुन्हा माझ्याकडे देण्याचा निर्णय घेतला असेल. त्यानंतर इथे आता सखी जेव्हा बोलते की जज साहेब, आतापर्यंत मी जे काही बोलले ते बाबांनी बोलायला सांगितलं होतं, तिथेच आता सगळेजण तिच्याकडे बघत बसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काळभोर वकील म्हणत असतात की हे बघ सखी बाळा, तुला जे काही बोलायचं होतं, स्टेटमेंट द्यायचं होतं, तुझं देऊन झाले. जा बरं, आता तू जागेवरती जाऊन बस, बाकी काही बोलायची गरज नाही. तेव्हा अबोली म्हणते, एक मिनिट ॲडव्होकेट काळभोर, हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे मगापासून सखी तुमच्या बाजूने बोलत होती, तर तुम्ही तिला अडवलं नाहीत, तिला बोलू दिलत ना, आणि आता ती तुमच्या विरोधात बोलायला लागली तर लगेच तिला थांबवायला आलात का? बसायला सांगताय तिला? एक मिनिट, तुम्ही तिथे जाऊन बसा. अजून इथे सखीचं पूर्ण स्टेटमेंट देऊन झालेलं नाही आहे, तिचं बोलून झालेलं नाही आहे. तिला आधी तिचं बोलणं पूर्ण करू द्या. तुम्हाला तिला अडवण्याची काही गरज नाही, कळलं तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ॲडव्होकेट काळभोर यांना अबोलीने गप्पच केलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणते की सखी बाळा, आता तुला जे काही सांगायचं आहे ना, तुझ्या जे काही मनात आहे ते आता तू जज अंकलला सांगा. जज अंकलला सगळं खरं खरं सांग. मी तुला आता प्रश्न विचारणार नाही. आता तू सांगायचं की बाबा आईबरोबर कसे वागायचे, हे तू जज अंकलला सगळं सांग. तेव्हा इकडे आता सखी म्हणत असते की अबोली मावशी, तुला माहिती आहे का, इथे आता बाबा आईबरोबर अजिबात चांगले वागत नव्हते. तेव्हा इकडे अबोलीला आठवतं, ज्या वेळेला सखीची कस्टडी समीरला देण्यात आलेली असते, त्यावेळेला इथे आता अबोली येते आणि सखीला म्हणत असते, सखी बाळा, अगं कसला विचार करतेस, तुला आईची आठवण येईल का? तेव्हा सखी म्हणते, हो, मला बाबांबरोबर जायचं नाही आहे, मला आईकडे जायचं आहे, मला बाबा नाही आवडत. तेव्हा अबोली म्हणत असते, हे बघ सखी बाळा, पण आता सध्या तरी आपण काही नाही करू शकत ना. हे बघ, तू बाबांकडे जायचं. बाबा, आजी आजोबा तुझ्याजवळ खूप चांगले वागतील, तुला जे हवं ते आणून देतील, खाऊ पिऊ आणून देतील, तुला खेळणी आणून देतील, पण तू अजिबात त्यांचं काही ऐकायचं नाही. ते तुला जेव्हा म्हणतील ना की कोर्टामध्ये तू आमच्या बाजूने बोलायचं, आम्ही किती चांगले आहोत हे सांगायचं, तू त्यांना तेव्हा हो हो फक्त म्हणायचं. पण कोर्टामध्ये आल्यानंतर सगळं खरं खरं सांगायचं की कशा पद्धतीने त्या लोकांनी तुझ्या आईचा छळ केला, कशा पद्धतीने त्या लोकांनी तुझ्या आईचा अपमान केला, हे सगळं खरं खरं तू जज साहेबांसमोर सांगायचं, कळलं ना? तेव्हा इकडे सखी म्हणते, हो मावशी. त्यानंतरला अबोली म्हणते, सखी बाळा बोल ना, सांग ना सगळं जज साहेबांना. तेव्हा इथे सखी म्हणत असते की अबोली मावशी, इथे बाबा आहे ना, आईचा नेहमी अपमान करायचे, आईबरोबर भांडायचे, कधीच तिच्याशी चांगले बोलायचे नाही. बाबांचा आईवरती अजिबात प्रेमच नाही आहे. तिने कितीही चांगलं काही करण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा बाबा त्याच्यामध्ये नावच ठेवायचे, वाईट साईड बोलायचे. माझ्या आजी आजोबासुद्धा आईचा रागराग करायचे, तिचा अपमान करायचे, तिला घालून पाडून बोलायचे, तिला घरातून हकलून देण्याचा प्रयत्न करायचे. माझ्या आईला म्हणायचे की तू दूर कुठेतरी निघून जा, आमच्या इथे राहू नकोस, तू कुठेतरी जीव द्यायला जा, असं माझ्या आईला म्हणायचे. ते ऐकून मला खूप वाईट वाटायचं, पण मी काही करू शकत नव्हते, मी लहान आहे ना. तेव्हा इथे सखी म्हणत असते की माझी आई रडायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचं, कारण माझं माझ्या आईवरती खूप प्रेम आहे. तेव्हा इथे बाबांनी मला हे सगळं खोटं खोटं बोलायला सांगितलं होतं. खरं तर इथे माझ्या आईचा त्या लोकांनी खूप अपमान केला आहे, माझ्या आईला खूप मारले, माझ्या आईचा इथे जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता. आता हे सखी सगळं खरं खरं बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इकडे आता सखीने आपलं स्टेटमेंट दिलेलं असतं, त्याच्यामुळे इथे सखी खरं बोलते आणि बाकीचे सगळे खोटारडे आहेत ही गोष्ट आता जज साहेबांच्या लक्षात आलेली असते। तेव्हा इथे सखी म्हणालेली असते की या बाबांनी माझ्या आईला खूप मारले, खूप त्रास दिला आहे, मला त्यांच्याकडे राहायचं नाही आहे, मला माझ्या आईकडे जायचं आहे। तेव्हा इथे आता सखीने पौर्णिमाचं मन जिंकलेलं असतं। तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की जज साहेब बघितलं तुम्ही, मी तुम्हाला विनंती करते की सखीची कस्टडी समीरकडे ठेवू नका, ती खूप नालायक माणसं आहेत, तुम्ही सखीची कस्टडी प्लीज पौर्णिमाला द्या। तेव्हा जज साहेब म्हणत असतात की सखी जे काही बोलली आहे त्याच्यामुळे इथे आता कोर्ट आपला निकाल देणार आहे। तर इथे सविता चौधरी, दिनकर चौधरी आणि समीर चौधरी आणि सुप्रिया या चौघांना जरी आता कोर्ट शिक्षा करत नसलं, कारण ते गुन्हेगार आहेत हे आता सिद्ध झाले, पण त्यांच्या विरोधामध्ये ते गुन्हेगार आहेत असा ठोस पुरावा अजून सादर झालेला नाही आहे, म्हणून त्यांना अरेस्ट करू शकत नाही। पण तरीसुद्धा तुमच्यावरती लक्ष ठेवलं जाईल संशयित आरोपी म्हणून, आणि तुम्हाला हा शहर सोडून कुठेही जाण्याची आता परमिशन नाही आहे, तुम्ही शहर सोडून कुठेही जायचं नाही अशी परवानगी तुम्हाला देण्यात येणार नाही। आणि त्याचबरोबर सखीची कस्टडी पौर्णिमाकडे राहील, सखी तू पौर्णिमाकडे राहायचं असं जज साहेब म्हणतात। तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमाला त्याचबरोबर अबोली, मनवा सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो की सखीची कस्टडी पौर्णिमाकडे गेलेली असते। तेव्हा अबोली म्हणते पौर्णिमा बघितलंस ना तू, तुझी मुलगी तुझ्याकडे येते, सखी खुश ना? तेव्हा सखी म्हणते हो अबोली मावशी। त्यानंतरला दिनकर काका आता बसलेले असतात, दिनकर काका खूप घाबरलेले असतात, ते म्हणत असतात की आता माझं खरं नाही आहे, आता माझं काही खरं नाही, आता मी जेलमध्ये जाणार, माझी काही चुकी नाही आहे। तेव्हा अबोली येते आणि म्हणते दिनकर काका काय झालं? तेव्हा दिनकर काका म्हणतात मला काही झालेलं नाही आहे, आणि हे बघ अबोली तू प्लीज मला आता काही प्रश्न विचारू नकोस, आणि जर तुला काही विचारायचं असेल ना तर आमच्या वकिलाशी बोल, माझ्याशी काही बोलू नकोस, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहे। तेव्हा अबोली म्हणत असते काका अहो असं काय करताय, मी इथे तुम्हाला त्रास द्यायला आलेले नाही आहे, तुम्हाला प्रश्न विचारायला आलेले नाही आहे मी काका। अहो आता मी तुम्हाला काय प्रश्न विचारू, तुमच्यावरती खुनाचा आरोप आहे, खुनाचा, आणि तुम्ही आता कुटुंब प्रमुख आहात, मग आता कुटुंब प्रमुख म्हटल्यानंतर सगळ्यात मोठी शिक्षा तर तुम्हालाच होणार, कारण आता तुम्ही प्रमुख आहात याचा अर्थ तुम्ही हे सगळं थांबवू शकला असतात, तुम्ही त्यांच्या वागण्याला इथे नकार देऊ शकला असतात की इथे पौर्णिमाला मारू नका, सखीचे हाल करू नका असं तुम्ही म्हणू शकला असतात, पण तुम्ही म्हणालात का? नाही। मग आता कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही घरामध्ये ही परिस्थिती थांबवू शकला नाहीत ना, म्हणून तुम्हाला मोठ्यात मोठी शिक्षासुद्धा होऊ शकते। तेव्हा इथे काका मी तुमची मदत करायला आली, मी तुमची मदत करू शकते, फक्त तुम्ही मला सांगा की कशा पद्धतीने इथे आता पौर्णिमाला मारण्याचा प्रयत्न केला गेला। तेव्हा काका म्हणतात मी काही सांगणार नाही आहे आणि मला तुझी मदतसुद्धा नको आहे, अजिबात नको आहे मदत। तेव्हा अबोली म्हणते बरं ठीक आहे, तुम्हाला माझी मदत नको आहे ना, नका घेऊ, पण हे माझं कार्ड तर तुमच्याकडे ठेवा, हे कार्ड तुमच्याकडे ठेवा, जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा मला फोन करा। तेव्हा इकडे अबोलीने आता त्यांना कार्ड जबरदस्तीने दिलेलं असतं, तेव्हा काका ते लपून लगेच खिशामध्ये ठेवतात। तेवढ्यातच तिथे सविता येते त्याने म्हणते काय हो काय झालं, काय बोलताय तुम्ही हिच्याबरोबर, काय करताय? तेव्हा काका घाबरतात आणि म्हणतात नाही नाही मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे। तेव्हा इथे सविताला आता दिनकर काका एवढे घाबरतात की ते इथे कार्ड आता लपवून ठेवतात। तेव्हा अबोली म्हणत असते काकू अहो कशाला उगाच काकांवरती रागवताय, त्यांच्यावरती चिडताय, त्यांनी बिचाऱ्यांनी काही केलेलं नाही आहे, ते खूप घाबरले होते म्हणून मी त्यांच्याशी इथे थोडंसं बोलायला आले होते, बाकी काही नाही। त्यांना मी सांगत होते की कशाला उगाच या केसमध्ये अडकताय, तुम्ही कुटुंब प्रमुख आहात त्याच्यामुळे तुम्हाला आता मोठी शिक्षा होऊ शकते असं मी फक्त त्यांना सांगत होते, बाकी काही नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सविता काकू म्हणतात हे बघ अबोली तुला जे काही बोलायचं असेल ना आमच्या वकिलाबरोबर बोल, आमच्याशी तू काही बोलू नकोस, आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाही आहे। त्यानंतर इथे सुप्रिया म्हणत असते काय रे काळभोर काय केलंस रे तू कोर्टामध्ये, त्या अबोलीने तुझी बोलती बंद केली आणि तू गप्प तिचं सगळं बोलणं हातावर हात टाकून ऐकत होतास। अरे आमच्याकडून एवढे पैसे घेतोयस तू, पैसे काय फुकट घेतोस का? तू सांग बरं, तुला आमच्या बाजूने काहीच बोलता आलं नाही, सखीची कस्टडी पौर्णिमाकडे गेली आणि तू ठोंब्यासारखं सगळं बोलणं ऐकत होतास, लाज नाही वाटत का तुला? तेव्हा काळभोर म्हणतो मॅडम असं काय बोलताय तुम्ही, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय ना, तुमचे मुद्दे मी मांडतोय ना। तेव्हा इकडे अबोली म्हणते अगं सुप्रिया काय असं करतेस, का बिचारे ॲडव्होकेट काळभोर यांच्यावरती रागवतेस, त्यांची काय चुकी आहे?
आहे. अगं तुझीच बाजू खोटी आहे ना. तुझी केसच जर खोटी आहे, तूच जर स्वतः एक खोटाडी मुलगी आहेस, तर ॲडव्होकेट काळभोर तरी किती प्रयत्न करून करणार, किती तुला वाचवणार सांग बरं तू. त्याच्यामुळे मी काय म्हणते, तुझा गुन्हा कबूल करून टाक ना, की तू खूप मोठा गुन्हा केला आहेस म्हणून. तेव्हा अंकुश म्हणत असतो, हे बघ सुप्रिया, आता तुम्हाला शिक्षा तर होणारच आहे, कारण तुम्ही गुन्हेगार आहात. तेव्हा मी काय म्हणतो, तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करा, तुम्हाला शिक्षा कमी होईल. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही या, मी असं अजिबात करणार नाही आहे, कळलं का. तुम्ही दोघेजण अति शहाणपणा करू नका, मी अजिबात तसं काही करणार नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे दिनकर काकांनी अबोलीला फोन करून बोलावलेलं असतं. तेव्हा इथे दिनकर काकांचा खून झालेला असतो. तेव्हा ती चाकूला हात लावायला जाणार. अंकुश तिथे पोहोचतो आणि म्हणतो की तुला इथे दिनकर काकांच्या खुनाच्या आरोपाखाली तुला आता अरेस्ट केलं जाते. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही तुमची ड्युटी पूर्ण करा आणि मी माझी ड्युटी पूर्ण करेन, त्याच्यामुळे माझी केस मीच लढणार सर, असं अबोली आता ठामपणे अंकुशला म्हणत असते.